हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 साठी आपण जी व्हिडिओ सिरीज सुरू केली आहे त्यामध्ये लॉजिकल आणि अनालिटिकल रिझनिंग मधला कोडिंग डिकोडिंग किंवा सांकेतिक भाषा या टॉपिकवरील आजचा आपला दुसरा व्हिडिओ आहे. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 साठी जी लाईव्ह बॅच आहे ती ग्लोबल ऑनलाईन मध्ये आम्ही सुरू केली आहे. या बॅच मध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावरती व्हिडिओ लेक्चर्स, डेली लाईव्ह क्लासेस, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स तसेच मॉक टेस्ट प्रोव्हाइड केल्या जातात आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुमची तयारी चांगली व्हावी यासाठी 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू पण या बॅच मध्ये तुम्हाला दिले जातात. तर मित्रांनो, बॅच जॉईन करण्यासाठी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून त्यात तुमच्या मोबाईल नंबरने रजिस्टर करून तिथे पण तुम्ही हा कोर्स सर्च करून परचेस करू शकता. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या क्वेश्चन्सला. आजचा पहिला क्वेश्चन आहे, इफ सीपीआय इज डीएमके देन विच ऑफ द फॉलोइंग वुड बीजेपी. आपल्याला ऑप्शन्स दिलेत. ऑप्शन ए इज GCH, ऑप्शन बी CGR, ऑप्शन सी CRG आणि ऑप्शन डी CSF. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत CPI ला DMK असे लिहिले जाते, तर BJP ला त्या भाषेत कसे लिहिले जाईल? तर विद्यार्थी मित्रांनो, कोडिंग डिकोडिंग मध्ये तुम्हाला एका विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये एक शब्द तुम्हाला कोड करून दिलेला असतो, सांकेतिक भाषेमध्ये तो लिहिलेला असतो आणि तुम्हाला तो कोड क्रॅक करायचा असतो. मित्रांनो, या प्रश्नाचं आपण सोल्युशन पाहूयात. आपल्याला दिलं आहे सीपीआय, डीएमके आणि बीजेपी. तर सीपीआय आणि डीएमके यामधलं जे असणारं रिलेशन आहे ते आपण पहिले आयडेंटिफाय करू. यातला संबंध जो असणार आहे तो आपल्याला पहिले पाहावा लागेल आणि तेच रिलेशन आपल्याला बीजेपी या वर्डसाठी यूज करावं लागेल. तर आपण सुरुवात करूया सी पासून. आपल्याला माहिती आहे अल्फाबेटिकल सिरीज मध्ये सी जो आहे तो 3 नंबरला सिच्युएटेड आहे. 3 याची पोझिशन आहे. पी ची जी पोझिशन आहे ती 16 आहे. आय ची जी पोझिशन आहे ती 9 आहे. डी 4 नंबरला असेल. एम जो आहे तो 13 म्हणजे 13 नंबरला असून के जो आहे 11 नंबरला आहे. तर आपल्याला या रेस्पेक्टिव्ह पोझिशन मध्ये कुठलं रिलेशन दिसतंय ते पहिले आयडेंटिफाय करावं लागेल. तर सी आणि डी मधलं रिलेशन, पी आणि एम मधलं रिलेशन आणि आय आणि के मधलं रिलेशन. तर इथे तुम्ही पाहू शकता सी 3rd नंबरला आहे, डी 4th नंबरला आहे. याच्यामध्ये असणार रिलेशन हे +1 आहे, म्हणजे 3 + 1 4 होतो आणि त्यामुळे सी ऐवजी इथे डी लिहिलेला आहे. त्याच्यानंतर पी आणि एम च्या बाबतीत जर पाहिलं तर 16 आणि 13 म्हणजे इथे -3 जर आपण केले पीच्या पोझिशन मधून तर आपल्याला एम हा अल्फाबेट मिळतो. नंतर पुढचा जो अल्फाबेट आहे तो आहे आय, विच इज ॲट 9th पोझिशन, आणि के की जो 11 पोझिशनला आहे. तर यांच्यामध्ये जे असणारं रिलेशन आहे ते +2 किंवा +2 चं रिलेशन आहे. सिमिलर रिलेशन तुम्हाला बीजेपी या वर्ड मध्ये पण यूज करायचंय. त्यासाठी आपण बीजेपीची जी पोझिशन आहे ती लिहून घेऊयात. बी 2 नंबरला आहे, जे 10 नंबरला आहे, पी जो आहे तो 16 म्हणजे 16 नंबरला आहे. इथे आपण पाहू शकतो पहिल्या अल्फाबेटमध्ये +1 करून त्या पोझिशन नुसार पुढचा अल्फाबेट आपण लिहिलेला आहे. तसंच आपण बी च्या बाबतीत पण करणार. 2 + 1 करणार. 2 + 1 आपण केला तर आपल्याला 3 मिळतो आणि 3rd पोझिशनला असणार अल्फाबेट जो आहे तो आहे सी. त्यानंतर जे च्या बाबतीत आपण इथे जे पी च्या बाबतीत केलंय तेच करूयात. -3. तर 7 नंबरचा जो अल्फाबेट असेल विच इज जी आपल्याला मिळेल. पी च्या बाबतीत जर आपण पाहिलं तर पी च्या बाबतीत आपल्याला +2 करावा लागणार आहे. तर 16 + 2 18 होतो आणि 18 नंबरला आर हा अल्फाबेट सिरीज मध्ये आहे. त्यानुसार तुम्हाला आन्सर मिळालेला आहे CGR. तर आपण ऑप्शन मध्ये पाहूयात CGR कुठल्या नंबरला आहे. तर CGR जो आहे तो बी हा ऑप्शन आहे. म्हणून या प्रश्नाचं जे योग्य उत्तर असणार आहे ते ब किंवा बी CGR हे असणार आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोप्या स्वरूपामध्ये याचे सोल्युशन असतात. फक्त तुम्हाला थोडंसं लॉजिक इथे यूज करायचं असतं. तर चला मग आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. In a code language, 157 means mother always lovable, 619 means always happy future, and 952 means mother very happy. What does the word future stands for in the same language? तर इथे आपल्याला ऑप्शन्स दिलेत. ऑप्शन ए आहे 9, ऑप्शन बी आहे 6, त्याच्यानंतर ऑप्शन सी आहे 1 आणि ऑप्शन डी आहे ठरवता येत नाही, विच इज कॅनॉट बी डिटरमाइंड. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे काय दिलं आपल्याला, एका सांकेतिक भाषेमध्ये 157 चा अर्थ मदर ऑलवेज लवेबल हा होतो. त्यानंतर 619 चा अर्थ ऑलवेज हॅपी फ्युचर असा होतो आणि 952 चा अर्थ मदर व्हेरी हॅपी असा होतो. तर आपल्याला हा कोड जो आहे तो अनालाइज करायचा आहे, कोड पाहायचा आहे, कोड सॉल्व्ह करायचा आहे आणि त्या भाषेमध्ये भविष्य किंवा इथे फ्युचर वर्ड असायला हवा. फ्युचर या वर्डसाठी कुठलं डिजिट तुम्ही यूज करणार. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण
आता जो कोड आहे तो समोरासमोर लिहून घेऊयात. आपण सुरुवातीला लिहिलाय 157 विच इज मीन्स मदर ऑलवेज लवेबल, याचा अर्थ आपण लिहिलाय. त्याच्यानंतर 619 क्वेश्चन मध्ये दिलाय आपल्याला ऑलवेज हॅपी फ्युचर. त्याच्यानंतर 952 साठी दिलाय मदर व्हेरी हॅपी. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्हाला असा प्रश्न येईल त्यावेळेस तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला कोडमध्ये कॉमन दिसत आहेत ते आयडेंटिफाय करायला हवं. तर इथे आपण जर पाहिलं तर 1 आणि 1 म्हणजे 1 ह्या दोन्ही कोडमध्ये कॉमन आहे. त्याच्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर पहिल्या कोडमध्ये 5 आहे आणि तिसऱ्या कोडमध्ये परत तुम्हाला 5 आहे. त्याच्यानंतर इथे जर तुम्ही पाहिलं दुसऱ्या आणि तिसऱ्या कोडमध्ये इथे तुम्हाला 9 कॉमन दिसतोय. ठीक आहे, आपण प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने मार्किंग करून घेऊयात. तर ज्यावेळेस तुम्ही असं कॉमन आयडेंटिफाय कराल, आता फर्स्ट जे रिलेशन तुम्हाला दिलंय, इथे सेकंड रिलेशन दिलंय आणि इथे थर्ड रिलेशन दिलंय. फर्स्ट आणि सेकंड मध्ये तुम्हाला 1 हा डिजिट कॉमन दिसतोय. तर इकडे तुम्ही पहा फर्स्ट आणि सेकंड सेंटेन्स मध्ये कुठला वर्ड तुम्हाला कॉमन दिसेल. तर मदर ऑलवेज लवेबल आणि ऑलवेज हॅपी फ्युचर या दोन्ही याच्यामध्ये ऑलवेज जो वर्ड आहे तो आपल्याला कॉमन दिसतोय. म्हणजे याच्यावरनं आपण असं म्हणू शकतो कोड 1 आणि कोड 2 वरनं की ऑलवेज या वर्डसाठी 1 हा डिजिट यूज केलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं फर्स्ट आणि थर्ड वरनं आपण काय म्हणू शकतो, इथे 5 हा डिजिट कॉमन आहे. तर मग आपण इथे तेच करणार, फर्स्ट सेकंड थर्ड याच्यामध्ये फर्स्ट आणि थर्ड मध्ये कुठला कॉमन वर्ड आहे तो आपण शोधू शकतो. तर इथे आपल्याला दिसतंय मदर हा वर्ड दोन्ही सेंटेन्स मध्ये कॉमन आहे. ज्या अर्थी तुम्हाला कोडमध्ये 5 दोन ठिकाणी दिलेला आहे त्या अर्थी मदर या वर्डसाठी 5 हा डिजिट यूज केलेला असणार. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता 2 आयडेंटिफाय केले. आपल्याला अजून काही कॉमन दिसतंय का? तर हो, आपल्याला 2 आणि 3 मध्ये 9 हा कॉमन दिसतोय. तर सेकंड आणि थर्ड सेंटेन्स मध्ये तुम्हाला कॉमन काय दिसतंय? तुम्हाला दिसतंय हॅपी विच इज कॉमन वर्ड फॉर दीज 2 सेंटेन्स. ठीक आहे, तर त्याच्यावरून आता तुम्ही काय आयडेंटिफाय केलं की इथे कॉमन वर्ड आयडेंटिफाय केले. त्यानंतर तुम्ही इकडे डिजिट मध्ये कुठले कॉमन डिजिट आहेत ते आयडेंटिफाय केले. आता उरलेले डिजिट असतील 7 जो आहे तो अल्टिमेटली लवेबल साठी असणार आहे. त्याच्यानंतर 6 जो आहे तो फ्युचर साठी असणार आहे आणि राहिला 2 तो व्हेरी साठी असणार आहे. मग आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलं होतं? आपल्याला फ्युचर या वर्ड साठी कुठलं डिजिट वापरलं असू शकतं हे विचारलं होतं. तर फ्युचर साठी आपल्याला दिसतंय फ्युचर साठी आपण 6 हे डिजिट वापरू शकतो. त्यावरून आपण म्हणू शकतो की या प्रश्नाचं जे योग्य उत्तर असणार आहे ते ऑप्शन बी विच इज 6 हे असणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ह्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करावे लागतात. तुम्हाला कॉमन वर्ड कॉमन डिजिट आयडेंटिफाय करायचे, त्यानंतर जे अनकॉमन आहेत त्याच्यावरून तुम्ही त्याचं आन्सर आयडेंटिफाय करू शकता. ठीक आहे, चला आपण आता पुढचा प्रश्न पाहूयात. In a certain code language, growth is written as HQPVUG. How is problem written in that code language? जर growth हा HQPVUG असे लिहिले जाते तर प्रॉब्लेमला त्या भाषेत कसे लिहिले जाईल? आपल्याला इथे 4 ऑप्शन्स दिलेत. OQPA MDNR, त्याच्यानंतर QQNC MDNR, QQPA KDNR आणि QQPA MDNR. तर आपल्याला आता आयडेंटिफाय करावं लागेल की कोड आणि त्याचं जे ओरिजिनल वर्ड आहे त्याच्यामध्ये काय रिलेशन आहे. म्हणजे ग्रोथ आणि HQPVUG या 2 वर्ड मधलं पहिलं तुम्हाला रिलेशन आयडेंटिफाय करावं लागेल. त्यानंतर प्रॉब्लेम तुम्ही कसं लिहिणार हे ठरवावं लागेल. तर आपण पाहू शकतो इथे ग्रोथ आणि HQPVUG हे 2 आपण लिहून घेतलेत. त्याच्यानंतर त्यांच्या पोझिशन्स आपण असाइन करूयात. G 7th पोझिशनला आहे, R 18th पोझिशनला आहे, O 15th पोझिशनला आहे, W 23 पोझिशनला आहे. त्याच्यानंतर T जो आहे तो 20 पोझिशनला आणि H 8th पोझिशनला आहे. इकडे जर आपण पाहिलं तर H 8th पोझिशन, Q 17 पोझिशन, P जो आहे तो 16 पोझिशनला असणार आहे, V 22 पोझिशन, U जो आहे तो 21 आणि G जो आहे तो 7th पोझिशनला आहे. तर आपण आता या दोन्ही वर्ड मध्ये असणारं रिलेशन पाहूयात. इथे जर पहिला आपण अल्फाबेट किंवा पहिलं अक्षर जर पाहिलं तर G आहे, इकडे पहिलं अक्षर H आहे. त्यांची पोझिशन आपल्याला चेंज झाली दिसते. 7 आणि 8 मध्ये काय रिलेशन लागू शकतं? मग 7 कडनं 8 कडे जाताना तुम्हाला +1 करावं लागेल, तेव्हा तुम्हाला 7 पासून 8 मिळेल. आता R आणि Q च्या बाबतीत जर आपण रिलेशन आयडेंटिफाय केलं तर 18 17 ही पोझिशन चेंज झाली, म्हणजे इथे तुम्हाला -1 करावं लागेल. त्यानंतर O सोबत तुम्ही P ला कम्पेअर करणार, O 15 आहे, P 16 आहे, म्हणजे इथे +1 करावं लागेल.
डब्ल्यू आणि त्याच्या पुढचा जो वर्ड असेल किंवा पुढचं जो अक्षर असेल व्ही, त्याच्यामध्ये तुम्हाला इथे 23 दिसतंय, 23 आणि इथे 22 दिसतंय. म्हणजेच इथे तुम्हाला -1 करावं लागेल. टी आणि पुढचा जो अल्फाबेट आहे यू, त्याच्यामध्ये तुम्हाला 20, 21 म्हणजे इथे +1चं रिलेशन आहे. एच आणि जी च्या बाबतीत तुम्ही पाहू शकता 8, 7 म्हणजे ज्यावेळेस तुम्ही 8 - 1 कराल त्यावेळेस तुम्हाला 7 म्हणजेच तुम्हाला जी मिळेल. तर हे जे रिलेशन आहे +1, -1, +1, -1, +1, -1 सेम रिलेशन तुम्हाला प्रॉब्लेम्स या वर्ड मध्ये यूज करावं लागेल. तर प्रॉब्लेमसाठी आपण जर त्यांच्या पोझिशन असाइन केल्या, पी 16 पोझिशनला आहे, आर 18 पोझिशनला आहे, ओ 15 पोझिशनला आहे, बी हा 2nd पोझिशनला असेल, त्याच्यानंतर एल हा 12th पोझिशनला आहे, ई 5th पोझिशन, एम 13 पोझिशन आणि एस हा 19 पोझिशनला आहे. तर तुम्हाला सुरुवातीला मग काय करायचंय, पी मध्ये तुम्हाला +1 करावं लागेल, ओ मध्ये आर मध्ये -1, ओ मध्ये +1, इथे परत -1, +1, -1, +1 आणि -1. तर 16 + 1 तुम्हाला मिळेल 17. त्याच्यानंतर 18 - 1 तुम्हाला परत 17 मिळेल. त्याच्यानंतर ओ जो आहे तो 15 नंबरला आहे, 15 + 1 तुम्हाला 16 मिळेल. त्यानंतर आपण जर पाहिलं तर क्यू जो आहे तो 17 नंबरला आहे. परत दुसरा क्यू आपण लिहिणार. 16 नंबरला असणारा जो अल्फाबेट आहे तो पी आहे. त्यानंतर पुढे बी -1 आहे, म्हणजे 2 - 1 आहे, म्हणजे तुम्हाला इथे 1 नंबरला असणारा ए लिहावा लागेल. त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही पुढे जाल, एल कडे जाल, 12 + 1 म्हणजे इथे 13 आहे, 13 नंबरला एम हा अल्फाबेट येतो. त्याच्यानंतर ई च्या बाबतीत जर आपण पाहिलं, ई 5th नंबरला आहे, 5th which is 5 - 1 will be 4 आणि 4th नंबरला डी हा अल्फाबेट आहे. त्यानंतर पुढे गेलात तर तुम्हाला M13 दिसेल, तुम्हाला तिथे +1 करावं लागेल, म्हणजे 14 नंबरचा अल्फाबेट घ्यावा लागेल विच इज एन, आणि S-1 म्हणजेच तुम्हाला 19 - 1 18 नंबरचा अल्फाबेट घ्यावा लागेल विच इज आर. तर QQPAMDNR हा जो वर्ड आहे तो तुम्ही ऑप्शन्स मध्ये शोधावा लागेल. तर QQPAMDNR विच इज 4th ऑप्शन और ऑप्शन डी इथे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण काय केलं, सिम्पली ग्रोथ आणि HQPVUG हे आपलं रिलेशन ऑलरेडी दिलं होतं. त्यांच्यामध्ये असणारा जो संबंध आहे त्याच्यामधलं जे असणारं रिलेशन आहे ते आपण आयडेंटिफाय केलं आणि सेम रिलेशन आपण प्रॉब्लेम्स या वर्डला अप्लाय करून ऑप्शन इथे शोधून काढला आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे तो आहे, इफ डेमोक्रॅटिक इज रिटन ॲज EDMORCATCI, हाऊ कंटिन्युअस विल बी रिटन इन द सेम लँग्वेज. इथे तुम्हाला दिलंय, जर डेमोक्रॅटिक वर्डला तुम्ही EDMORCATCI असं लिहिलं तर कंटिन्युअस या वर्डला तुम्ही कसं लिहाल हे तुम्हाला इथे विचारलं आहे. तर आपण पाहूयात, आपण डेमोक्रॅटिक, त्याच्यानंतर EDMORCATCI आणि कंटिन्युअस हे वर्ड पहिले लिहून घेऊयात. तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता DEMOCRATIC म्हणजेच डेमोक्रॅटिक. तर इथे आपल्याला डोळ्यांना दिसतंय की डी जो आहे तो इथे आला आहे, ई इथे आला आहे, म्हणजे 2nd नंबरचा जो अल्फाबेट आहे तो 1st नंबरला इथे घेतलाय आणि इथे 1st नंबरचा अल्फाबेट 2nd नंबरला टाकलाय. त्याच्यानंतर एम ॲज इट इज आहे, ओ ॲज इट इज आहे. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता की सी आणि आर यांना एक्सचेंज करण्यात आलंय, यांची पोझिशन एक्सचेंज करण्यात आली आहे. त्याच्यानंतर ए जो आहे तो ॲज इट इज, टी ॲज इट इज घेतलाय आणि शेवटचे जे 2 अल्फाबेट आहेत त्यांना परत एक्सचेंज केलेलं आहे. आपण यांना नंबर्स देऊयात, सिरियल वाईज नंबर देऊयात, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. म्हणजे इथे पाहू शकता तुम्ही 1st 2nd 5th 6th आणि 9th आणि 10th जो अल्फाबेट आहे त्यांच्या फक्त पोझिशन एक्सचेंज करण्यात आलेल्या आहेत. बाकी ज्या पोझिशन आहेत, MO असेल, AT असेल, त्या ॲज इट इज घेतलेल्या आहे. तर सेम लॉजिक आपण इथे वापरू शकतो. या पोझिशन एक्सचेंज करा, या ॲज इट इज घ्या, परत या पोझिशन एक्सचेंज करा, या ॲज इट इज घ्या आणि शेवटच्या या 2 पोझिशन एक्सचेंज करा. तर मग काय असेल, इथे O येईल, इथे C येईल, इथे N ॲज इट इज, इथे T, इथे N येईल, त्याच्यानंतर इथे I, इथे तुम्ही U लिहिणार, इथे O लिहिणार, इथे S आणि शेवटी इथे U लिहिणार. तर मग OCNTNIUOSU हा जो वर्ड आहे तुम्हाला ऑप्शन्स मध्ये आयडेंटिफाय करावा लागेल. सी मध्ये तुम्हाला दिलेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क किंवा ऑप्शन सी, OCNTNIUOSU
UOSU हे याचं योग्य उत्तर असणार आहे. तर आपण काय केलं मित्रांनो, इथे फक्त आपण त्याच्या पोझिशन कशा एक्सचेंज झाल्या ते आयडेंटिफाय केलं आणि त्याच्यानुसार आपल्याला जो दिलेला वर्ड होता कंटिन्युअस तो आपण त्या सांकेतिक भाषेमध्ये किंवा त्या कोड लँग्वेजमध्ये कोड केलेला आहे. ठीक आहे, चला आपण आता पुढचा प्रश्न पाहूयात. पुढचा प्रश्न दिलाय, इफ कोड फॉर ट्रेंड इज इक्वल टू 20, 18, 51, 44 देन कोड फॉर स्मार्ट क्वेश्चन मार्क. जर ट्रेंड बरोबर 20, 18, 51, 44 तर स्मार्ट बरोबर किती? तर मित्रांनो आपण इथे पाहू शकतो की इथे नंबरशी आपल्याला वर्डचं रिलेशन दिलेलं आहे. तर आपण हे वर्ड जर लिहून घेतले, ट्रेंड लिहून घेतला आणि त्याचे पुढचे नंबर्स लिहून घेतले तर आपण पाहू शकतो की अल्फाबेटिकल सिरीज मध्ये टी जो आहे तो 20 नंबरला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आर जो आहे तो 18 नंबरला अल्फाबेटिकल सिरीज मध्ये आहे. ई ची जी पोझिशन आहे ती 5th आहे, एन हा 14th पोझिशनला आणि डी 4 पोझिशनला आहे. म्हणजे इथे चेंजेस काहीच नाहीये. इथे ऍज इट इज त्यांचे अल्फाबेटिकल सिरीज मधले फक्त नंबर इथे मेन्शन केले आहे. तर स्मार्टच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर एस हा 19 नंबरला म्हणजे 19 नंबरला अल्फाबेटिकल सिरीज मध्ये आहे, एम हा 13 नंबरला आहे, त्याच्यानंतर ए हा 1 नंबरला आहे, आर हा 18 नंबरला आणि राहिला टी हा 20 म्हणजेच 20 नंबरला अल्फाबेटिकल सिरीज मध्ये आहे. आपण स्मार्ट या वर्ड मधील जे अल्फाबेट्स आहेत त्यांच्या पोझिशन्स आपण फक्त इथे लिहून घेतल्यात. आपल्याला एक वर्ड मिळालाय, आपल्याला एक नंबर मिळालाय की जो 19, 13, 11, 82, 0 हा मिळालाय. तर आपण ऑप्शन मध्ये पाहूयात, 19, 13, 11, 820 हा जो नंबर आहे तो ऑप्शन डी किंवा ड या ऑप्शन मध्ये आपल्याला दिलेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी 19, 13, 11, 820. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर इथे आपण फक्त काय केलंय, आपण फक्त पोझिशन त्याच्या लिहिल्यात आणि आपल्याला सरळ सरळ दिसलं की अल्फाबेटिकल सिरीज मधल्या पोझिशन त्या अल्फाबेटच्या इथे फक्त दिलेल्या आहेत आणि तेच लॉजिक आपण स्मार्ट या वर्ड बाबतीत यूज केलाय. तर मित्रांनो हे होते कोडिंग डिकोडिंग या टॉपिक मधील काही महत्वाचे MCQ. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा आणि आमची जी लाईव्ह बॅच 6 जानेवारीपासून सुरू झाली आहे त्या बॅचला जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. तर भेटूया पुढच्या टॉपिकमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक्यू.